हरिनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धीन जाणे आणि जाणे हे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीचे असे. माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम निर्विती देवी कुबेरे हे तैशीचे. जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजचे माझे होत असे. ज्याच्या ज्ञाने भाषे जगत जसा दूरवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्मीचे असे. पुण्यपुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे बसावा राम. तो मीची आहे आत्माप्त काम तरी न मनु कोणा करावे म्या. सुखम नित्यम स्वप्रकाशम व्यापकम नाम रूपयो अधिष्ठानं बुद्धिबोध्यं बुद्धिर्दृग्यत्व निर्मलम अपारं सर्व वेदांत वेद्यं प्रत्यक् परम महः तदेवाहं नमत्तोन्यदितिमय निश्चितामती. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 59 क्रमांकाचा. विचारसागर तरंग 6वा परिच्छेद 59 क्रमांकाचा. आणि लक्षणेच्या प्रकाराचा विचार करण्यापूर्वी शिष्याने केलेला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर देताना श्री गुरुदेव या परिच्छेदामध्ये बोलतात. आपण वारीच्या अगोदर एकंदर 6व्या तरंगातील 57 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत विचार केला आणि आता मागच्या पाठामध्ये 58 क्रमांकाच्या परिच्छेदाचा विचार करून या 59 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये ग्रंथकार काय विषय प्रतिपादन करतात तो आपण पाहूया. यापूर्वी आग्रदेवाचा स्वप्नाचा सविस्तर विचार पूर्णत्वाला गेलेला आहे. आग्रदेवानी गुरुदेवाला विचारलेल्या 3 प्रश्नाचा विचार तो 57 क्रमांकाच्या परिच्छेदापर्यंत आपण पाहिला आणि 58 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये लक्षणेचे प्रकार आपण पाहिले. लक्षणेचे प्रकार पाहत असताना जहद, अजहद आणि जहदाजहद म्हणजेच भागत्याग लक्षणा अशा 3 प्रकारच्या लक्षणा आपण पाहिल्या. त्याच्यामध्ये तिन्हीचं स्वरूप काय हे आपण बघितलं, कारण आपण 2 वाक्य बघितले, अवांतर वाक्य आणि महावाक्य. महावाक्यामध्ये 4 प्रकार बघितले, तत्वमशी, प्रज्ञानम ब्रह्म, आयमात्मा ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी अशी 4 महावाक्य. तत्सदृश जगद्गुरु तुकोबरायची 4 महावाक्य कोणती हे बघितले. महावाक्याचा तात्पर्यभूत अर्थ काय तर जीव हा ब्रह्मरूप आहे हा त्याचा तात्पर्यभूत अर्थ आहे. पण हा तात्पर्यभूत अर्थ कळण्याकरता तो शब्दार्थावरून म्हणजे शक्यार्थावरून कळत नाही, तो लक्षार्थावरून कळून घ्यावा लागतो. म्हणून त्या लक्षणेचे त्यांनी 3 प्रकार आपल्यासमोर ग्रंथकाराने ठेवले. जहद लक्षणा म्हणजे ज्याच्यामध्ये वाच्यार्थाचा पूर्ण त्याग करून तत्संबंधी अर्थाचं ग्रहण केलं जातं. त्याचं व्यावहारिक उदाहरण आपण पाहिलं, बूट घाला, चप्पल घाला, डोक्यात टोपी घाला, अंगात शर्ट घाला, तिथे आपण वाच्यार्थाचा पूर्ण त्याग करून तत्संबंधी अर्थाचं ग्रहण करतो. शास्त्रीय उदाहरण आपण पाहिलं, गंगायाम घोषः. आणि या जहद लक्षणाचा उपयोग मात्र तत्वमशी महावाक्याचं तात्पर्य काढण्याकरता होत नाही, कारण जिथे वाच्यार्थाचा पूर्णच त्याग केला मग तत्वमशी महावाक्यातील तत्पदाचा वाच्यार्थ ईश्वर चैतन्य आणि त्वम पदाचा वाच्यार्थ जीव चैतन्य. त्यामध्ये जीव चैतन्य आणि ईश्वर चैतन्याचा पूर्ण त्याग केला तर त्यामध्ये अधिष्ठान कुटस्थ आणि ब्रह्मचैतन्याचा देखील त्याग होणार. मग आपण ऐक्य करणार कोणाचं? म्हणून जहद लक्षणाचा उपयोग आपल्याला तत्वमशी महावाक्याचं तात्पर्य काढण्याकरता होत नाही. त्याचप्रमाणे अजहद लक्षणा ज्याच्यामध्ये वाच्यार्थाचा त्याग न करता आणखी काही अर्थाचं ग्रहण केलं जातं. व्यावहारिक उदाहरण पाहिलं आपण, चहा आणा पाणी आणा म्हणताना आणखी चहासोबत कब्बसी आणि पाण्यासोबत ग्लासाचं ग्रहण केलं जातं. किंवा मनचहा क्रोशंती, छेत्रिणो यांती, चुल्ली ज्वलती, काकभ्य दधिरक्षता अशी काही शास्त्रीय उदाहरणं आपण त्याची पाहिली. आणि याही लक्षणाचा उपयोग का होत नाही, कारण लक्षणा ही विरोध परिहार होण्याकरता आपण करायला लागलो. आणि वाच्यार्थ पूर्ण जर तसा ठेवला तर माया आणि अविद्या तशीच राहणार. आणि माया आणि अविद्या एकदा तशी राहिली का मायाकृत असणारी ईश्वरा ठिकाणची सर्वज्ञतादी धर्म आणि अविद्याकृत असणाऱ्या जीवास ठिकाणी अल्पज्ञतादी धर्म तशीच राहणार, म्हणजे विरोध परिहार होणार नाही. म्हणून अजहद लक्षणाचा उपयोग महावाक्याचं तात्पर्य काढण्यामध्ये होत नाही. पण भागत्याग लक्षणेने
म्हणजेच जहदाजहद लक्षणा, ज्याच्यामध्ये वाच्यार्थातील विरोधी भागाचा त्याग, भाग त्याग म्हणजेच काही भागाचा त्याग आणि काही भागाचा स्वीकार, विरोधी असणाऱ्या माया आणि अविद्या, तत्कृत अल्पज्ञता आदी सर्वज्ञतादी धर्माचा त्याग आणि अधिष्ठान असणारा कूटस्थ ब्रह्माचा स्वीकार, अशा पद्धतीने भागत्याग लक्षणेचा उपयोग होऊ शकतो. असा 58 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये विचार केल्याच्या नंतर शिष्य शंका करतो आणि श्रीगुरु त्याचं उत्तर देतात. मग शिष्य म्हणतो की पहिल्या 2 लक्षणा तत्वमसी महावाक्याचा तात्पर्यभूत अर्थ स्वीकारण्याकरता अनुपयुक्त आहे आणि तिसरी लक्षणा उपयुक्त आहे. हे कळण्यापूर्वी लक्षणा म्हणजे काय ते मला कळालं तर मग लक्षणेचे भेद कळतील. लक्षणेचे भेद कळाल्याच्या नंतर मग कोणती अनुपयुक्त आहे कोणती उपयुक्त आहे हे लक्षात येईल. पण लक्षणा कशाला म्हणतात ते मला पहिले आपण लक्ष समजून सांगा, असा शिष्य प्रश्न करतो. वास्तव शिष्याचा प्रश्न. शिष्य म्हणतो, महाराज मला प्रथम लक्षणा म्हणजे काय ते सांगा. लक्षणा म्हणजे काय हे मला अगोदर आपण समजून सांगा आणि नंतर जहद आदी लक्षणेतील भेद सांगा. मग जहद, अजहद, जहदाजहद म्हणजेच भागत्याग असे जे लक्षणेचे 3 प्रमुख प्रकार तुम्ही केले ते मला पुढे सांगा. अगोदर लक्षणा म्हणजे काय हे तर माझ्या लक्षात येऊ द्या, असा शिष्य प्रश्न करतो. मग गुरुदेव त्याला आता लक्षणे संबंधी विचार इथे सांगतात. आता इथे प्रश्न असा आहे का विचार प्रश्न लक्षणे संबंधी आहे आणि उत्तर गुरुदेव शक्तिवृत्ताचं देतात, म्हणजे शक्तिवृत्तीचा विषय सांगतात. असा विषय विसंगती आपल्याला वाटेल, पण त्याचं उत्तर असे शक्य संबंधो लक्षणा. आपल्याला शक्तिवृत्ती कळाली तरच लक्षणावृत्ती कळते. शक्तिवृत्तीच कळाली नाही तर लक्षणावृत्ती कळत नाही, कारण शक्तिवृत्तीमध्येच लक्षणावृत्तीचं बीज असतं. एकदा शक्तिवृत्ती कळाली का लक्षणावृत्ती कळेल. शक्तिवृत्तीच कळाली नाही तर लक्षणावृत्ती कळणार नाही. म्हणून भलेही लक्षणावृत्ती संबंधी प्रश्न असला लक्षणे संबंधी तरी शक्तिवृत्तीचा विचार गुरुदेव अगोदर सांगतात, कारण तर्कसंग्रह ग्रंथामध्येही कायमची स्पष्ट पंक्ती आहे का शक्य संबंध लक्षणा. शक्याच्या संबंधितच लक्षणं असती. शक्तिवृत्ती कळाली तर लक्षणावृत्ती कळते, शक्तिवृत्तीच कळाली नाही तर लक्षणावृत्ती कळत नाही. म्हणून जरी लक्षणावृत्ती संबंधी प्रश्न असला तरी शक्तिवृत्तीचे निरूपण आता या पुढच्या परिच्छेदामध्ये करतात. त्याचा थोडक्यात आशय बघू आपण आणि मग पंक्ती वाचू. तर प्रत्येक पद असतं. आता पद कशाला म्हणतात तर सुप्तिंगंतम पदम असं व्याकरणामध्ये सूत्र आहे. सुप्तिंगंतम पदम, सुप म्हणजे सुबंत प्रत्यय आहे, ती 21 आहे. तिक म्हटलं का तिंगंत प्रत्यय हे 18 आहे. मग एक नामाच्या पुढे लागतात ते सुबंत आहेत आणि धातूच्या पुढे लागतात ते तिगंत आहेत. मग सुप म्हणजे सुबंत प्रत्यय किंवा तिगंत प्रत्यय म्हणजे ज्याच्या अंती सुबंत किंवा तिगंत प्रत्यय असेल. एक असतं प्रत्यय आणि एक असते प्रकृती. प्रत्ययात पूर्वम क्रियेते यहस प्रकृती आणि प्रकृतीत परह क्रियेते यहस प्रत्यय. म्हणजे प्रत्ययाच्या अगोदर असते ती प्रकृती आणि प्रकृतीच्या पुढे लावला जातो तो प्रत्यय, आणि प्रत्यय आणि प्रकृती दोघं एकत्र येऊन जे होतं त्याला पद असं म्हणतात. आणि ते प्रत्यय कोणते सुबंत आणि तिगंत, म्हणून सुप्तिंगंतम पदम. 21 सुबंत किंवा 18 तिगंत ज्याच्या अंती असेल त्याला पद असं म्हणतात. ही व्याकरणाची व्याख्या झाली. आपल्या मराठी व्याकरणामध्ये आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं जे आरंभी शिकवलं जाणारं व्याकरण आहे त्यामध्ये पदाची व्याख्या करताना त्याने सांगितलं अर्थवान स्वतंत्र वर्ण किंवा वर्णाचा समुदाय त्याला पद असं म्हणतात. अर्थवान एक वर्ण असेल, आ हा एकच वर्ण आहे, पण आकर असं म्हणतो ना आपण, त्या आला काय अर्थ आहे. आता कचट तप, खपचट थचट तव हे वर्णाचा समुदाय आहे, पण याला काय अर्थ नाही म्हणून त्याला वर्णच म्हणतात. पण एखादा बबन, आता हे 3 वर्ण आहे, पण याला बबन हे काय नाव आहे म्हणजे अर्थवान आहे. म्हणजे स्वतंत्र वर्ण असेल किंवा वर्णाचा समुदाय असेल तो जर अर्थवान असेल तर त्याला पद असं म्हणतात. आणि सुप्तिंगंतम ही व्याकरणानुसार केलेली पदाची व्याख्या. मग असं जे पद आहे त्या पदाच्या ठिकाणी 2 प्रकारच्या पदाच्या ठिकाणी जी असते त्याला वृत्ती असं म्हणतात. पुन्हा आता वृत्ती शब्दाचा अर्थसुद्धा ठिकठिकाणी वेगळा केलेला आहे. आता लघुसिद्धांत कौमुदी असेल, सिद्धांत कौमुदी असेल, हे व्याकरणाचे ग्रंथ, त्याच्यावर जे वरचं सूत्र असतं त्या सूत्राच्या खाली सूत्राचा अर्थ कळण्याकरता जी काही छोटीशी टीका केलेली जाते त्याला देखील वृत्ती असं म्हणतात. व्यवहारामध्ये एखाद्याला विचारतात का हो तुमची जीवनवृत्ती काय, म्हणजे थोडक्यात जीवन जगण्याचं साधन काय, त्याला देखील व्यवहारामध्ये वृत्ती असं म्हणतात. पण इथे वृत्ती प्रभाकर नावाच्या ग्रंथामध्ये
वृत्तीचं लक्षण करताना अंतकरण के प्रकाशरूप परिणाम को वृत्ती कहे है असं छोटंसं लक्षण केले. पंडित निश्चलदासजीचाच तो ग्रंथ आहे वृत्ती प्रभाकर. अंतकरणाच्या प्रकाशरूप परिणामाला वृत्ती असं म्हणतात. आता प्रकाशरूप शब्द तरी का टाकला तर काम क्रोध लोभ ह्या सगळ्या अंतकरणाचीच वृत्ती आहे, पण त्यांना कोणी वृत्ती म्हणत नाही. म्हणून लक्षण चाललं वृत्तीचं आणि त्यांच्यावर अतिव्याप्ती होऊ नये म्हणून अंतकरण किंवा अविद्या याचा असणारा पदार्थाचा प्रकाशरूप असणारा जो परिणाम आहे त्याला वृत्ती असं म्हणतात. ही वृत्ती प्रभाकरामध्ये केलेली वृत्तीची व्याख्या आहे. आणि इथे वृत्तीचं लक्षण काय आहे तर इथे वृत्तीचं लक्षण आहे पदाची अर्थबोधक असणारी शक्ती, त्याला वृत्ती असं म्हणतात. जसं घट हे पद आहे, 2 अक्षरी पद आहे. आता घट हे पद आहे, घटपद वक्ता बोलला आणि श्रोत्याच्या कानावरती पडलं तर नियमाने त्याला कंबुग्रीवादिमान म्हणजे बारीक गळ्याच्या मातीचं भांड्याचं काय होतं ज्ञान होतं. मग त्या घटपदाच ठिकाणी त्या कंबुग्रीवादिमान बारीक गळ्याच्या मातीचं भांड्याचं ज्ञान करून देण्याचं काय येते सामर्थ्य आहे, त्यालाच इथे वृत्ती असं म्हणतात. म्हणजे पद उच्चारल्याच्या नंतर श्रोत्याला ज्या अर्थाचं ज्ञान होतं त्या अर्थाचं ज्ञान करून देणारी जी आहे ना त्याला म्हणायची या ठिकाणी वृत्ती. मग पद आणि पदाचा अर्थ या दोघांमध्ये असणारी अर्थबोधक शक्ती त्यालाच वृत्ती असं म्हणतात आणि ती प्रत्येक पदाच्या ठिकाणी असते. घटपद उच्चारलं तर आपल्याला घटाचं ज्ञान होतं, पटपद उच्चारलं आपल्याला वस्त्राचं ज्ञान होतं, मठपद उच्चारलं एखाद्या धर्मशाळेचं आपल्याला ज्ञान होतं. का तर त्या पदाच्या ठिकाणी तो अर्थ ज्ञान करून देण्याचं काय आहे सामर्थ्य आहे, त्याला सामर्थ्य बल जोर शक्ती असं म्हणतात. म्हणजे मग त्या पदाच्या ठिकाणी जे सामर्थ्य आहे ना म्हणजे पदाच्या ठिकाणी अर्थबोध ज्ञान करून देण्याची जी शक्ती आहे त्याला वृत्ती म्हणतात. आणि त्या वृत्तीमध्ये 2 प्रकार पडतात, एक असते शक्तिवृत्ती आणि दुसरी असते लक्षणावृत्ती. तर मग प्रश्न कशाचा आहे लक्षणावृत्तीचा, पण उत्तर शक्तिवृत्तीचं का द्यायला लागलेत कारण शक्तिवृत्ती कळाल्याशिवाय लक्षणावृत्ती कळत नाही, कारण शक्य संबंधो लक्षणा. मग शक्तिवृत्ती पदाच्या अनेक वृत्ती असतात, शक्तिवृत्ती लक्षणावृत्ती व्यंजनावृत्ती गौणीवृत्ती अनेक आहेत, पण तूर्त आपल्याला या ठिकाणी 2च अभिप्रेत आहे, एक शक्तिवृत्ती आणि दुसरी लक्षणावृत्ती. मग शक्तिवृत्ती कशाला म्हणतात आणि लक्षणावृत्ती कशाला म्हणतात तर पदाचा अर्थाशी साक्षात संबंध जिथे असतो तो शक्तिवृत्ती आहे आणि पदाचा अर्थाशी परंपरेने संबंध जिथे असतो ती लक्षणावृत्ती आहे. साक्षात संबंध म्हणजे वाच्यवाचक किंवा स्मार्य स्मारक भाव असतो. जसं घट हे पद आहे हे वाचक आहे आणि ते बारीक गळ्याचं मातीचं भांडं हे वाच्य आहे. मग त्यांच्यामध्ये काय वाच्यवाचक भाव संबंध आहे, वाच्यवाचक भाव संबंध हीच एक प्रकारची वृत्ती आहे. किंवा स्मार्य स्मारक भाव संबंध, आपण वडिलांना बघितलं का मुलाचं किंवा मुलाला बघितलं तर वडिलांचं आपल्याला काय होतं स्मरण होतं. आणि कधी त्यांच्यातील जन्यजनक भावसंबंधाचं आपल्याला ज्ञान असलं का वडिलाला बघून मुलाची आणि मुलाला बघून वडिलाची आपल्याला स्मृती होते. म्हणजे त्या ठिकाणी स्मार्य स्मारक भावारूप काय आहे संबंध आहे. आणि शक्याच्या संबंधित जास्त मग ते लक्ष. मग घटाचा घटरूप अर्थाशी जो संबंध आहे तो वाच्यवाचक भाव संबंध आहे किंवा स्मार्य स्मारक भाव संबंध आहे. आणि कोणता संबंध आहे तर साक्षात संबंध आहे, म्हणून तो शक्य अर्थ झाला. घटपदाचा घटरूप अर्थ काय शक्य अर्थ आहे. आणि दुसरा लक्षार्थ म्हणजे जिथे परंपरेने संबंध असतो, जसं गंगायाम घोष असं आपण म्हणालो तर गंगायाम हे सप्तम्यंत पद आहे आणि त्याचा वाहता प्रवाह पाणी, पण त्याच्यावर घोष म्हणजे गवळ्याचं घर वाडा हे तर राहणं शक्य नाही. मग तिथे आपण परंपरेने संबंध घेतला. गंगेचे संबंधित कोण घेतलं तीर आणि तीरावर घेतला गवळ्याचा वाडा, म्हणजे तिथे परंपरा संबंध आला. घटपद उच्चारल्याच्या नंतर घटाचं साक्षात ज्ञान झालं, इथं हा साक्षात संबंध आला. म्हणजे शक्तिवृत्तीमध्ये साक्षात संबंध असतो आणि लक्षणावृत्तीमध्ये म्हटलं की परंपरा संबंध आपल्याला पाहायला भेटतो. मग आता आपल्याला पहिले पद कळालं, पदाच्या ठिकाणी अर्थबोधक शक्ती तिला वृत्ती म्हणतात. त्या वृत्तीमध्ये 2 प्रकार पडतात, शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती. ज्याच्यामध्ये साक्षात संबंध असतो ती शक्तिवृत्ती आणि ज्याच्यामध्ये परंपरा संबंध असतो ती लक्षणावृत्ती. आता शक्तिवृत्ती आणि लक्षणावृत्ती झाल्याच्या नंतर मुळात त्या शक्तीचं स्वरूप सगळ्यांनी सारखं मानलेलं नाही. म्हणजे पदाच्या ठिकाणी घटपद आहे तर घटपदाच्या ठिकाणी जे शक्ती म्हणजे शक्ती सामर्थ्य बल जोर हे सगळे आपण म्हणतो अपर संज्ञा पर्यायवाची शब्द आहे, पण ते स्वरूप मात्र सगळ्यांनी सारखं मानलेलं नाही. वेदांतांनी त्या शक्तीचं स्वरूप वेगळं मानलं, नैयायिकाने शक्तीचं स्वरूप वेगळं मानलं,
कुमारिल भट्टाने शक्ती स्वरूप वेगळं मानलं, वैयाकरणाने वेग शक्ती स्वरूप वेगळं मानलं, अशी अनेक जणांची बहुतांची बहुमते असं म्हणावं तर असे अनेकाची अनेक मतं या संबंधी आहेत. पण श्रुती प्रतिपादित श्रुतियुक्ती अनुभूतीच्या अविरुद्ध असं जे मत आहे पहिलं ते वेदांत मत आपल्याला सांगतात. वेदांत मताने शक्तीचं स्वरूप काय, घटपद उच्चारल्याच्या नंतर नियमाने आपल्याला कंबू ग्रीवादिपान बारीक गळ्याच्या मातीच्या भांड्याचं ज्ञान होतं, आणण्याचं ज्ञान होत नाही. म्हणजे घटपद उच्चारल्याच्या नंतर घटाचं ज्ञान होतं, पटाचं नाही. आणि पटपद उच्चारल्याच्या नंतर पटाचं ज्ञान होतं, घटाचं नाही. असं काय होतं तर घटपदामध्ये सामर्थ्य आहे, शक्ती आहे, बल जोर आहे. कशाचं, घटरूप अर्थाचं ज्ञान करून देण्याचं. म्हणजे मग घटपदाच ठिकाणी घटरूप अर्थाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य आहे, तर मग घटपदाच ठिकाणी सामर्थ्य आहे. जर ते घटरूप अर्थाचं ज्ञान करून देतं तर पटाचं का ज्ञान करून देत नाही, म्हणजे ते सामर्थ्य त्याच्या ठिकाणी नाही. ते कोणत्या पदाच ठिकाणी, ते पटपदाच ठिकाणी सामर्थ्य आहे. ज्या पदाच ठिकाणी जे सामर्थ्य असेल ते पद श्रोत्याने वक्त्याने उच्चारलं आणि श्रोत्याच्या कानावर पडलं का श्रोत्याला त्या अर्थाचं ज्ञान होतं का, कारण त्या पदाच ठिकाणी ते सामर्थ्य आहे. कारण पदाच ठिकाणी अर्थबोधक असणारी शक्ती त्याला सामर्थ्य असं म्हणतात. हे शक्तीचं स्वरूप वेदांतांनी मानलं. पण नैयायिकाला मात्र ही शक्तीचं स्वरूप मान्य नाही. ते म्हणतात घटपद उच्चारल्याच्या नंतर श्रोत्याला कलशरूप अर्थाचं ज्ञान व्हावं ही ईश्वराची काय आहे, इच्छा आहे. आणि त्या ईश्वराची इच्छेलाच ते काय मानतात, शक्ती. घटपद उच्चारल्याच्या नंतर कलशरूप अर्थाचं श्रोत्याला ज्ञान व्हावं अशी ईश्वराची इच्छा आहे. बरं, हे एका दृष्टीने आपल्याला बरोबर वाटतं का, कारण आपल्याला संतांची वचन आपण ऐकून आहोत. चाले शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवे ते हरिवेन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको, वृक्षाचे पान हाली ज्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे. बरं, स्वमुखी आपण सांगितू श्री विष्णू, श्रीगीता हा प्रश्न अर्जुनीशी. ते गीते ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णिली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा ज्ञानोबा माझा. त्या गीतेवर भाष्य करत असताना परमात्म्याच्या मुखात माऊली ओव्या ठेवतात आणि त्या ओव्यात परमात्मा स्वतः म्हणतात, म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हाले, जो जगाती चाळिता, मी याची नेमेला साता, काळूग्रासी तशी भूता, ये म्हणी आगाती पंडुसुता सकळे जयाचे. अर्जुना माझी सत्ता काय आहे, अरे समुद्री बैसकानं संडावी, पर्वती बैसकानं संडावी, समुद्रे रेखान ओलंडावी, पृथ्व्या भूते व्हावी ही आज्ञापायी माझी. मग इथे पाहिलं तर परमात्म्याच्या सत्तेनेच हे सगळं चालतं, तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे. मग नैयायिक काय म्हणतात, ते पद उच्चारल्याच्या नंतर त्या अर्थाचं ज्ञान व्हावं. घटपद उच्चारलं कलशरूप अर्थाचं ज्ञान व्हावं, पटपद उच्चारलं वस्त्र अर्थाचं ज्ञान व्हावं, मठपद उच्चारलं एखादं घर धर्मशाळेचं ज्ञान व्हावं श्रोत्याला, त्या श्रवण साक्षात ते पद कानावर पडल्याच्या नंतर त्या अर्थाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची इच्छा आहे. आणि त्याला ते काय म्हणतात, शक्ती म्हणतात. असं शक्तीबद्दल ही दोन मतप्रदान आपल्यासमोर सध्याला आहे. वेदांत मताने ते पद उच्चारल्याच्या नंतर त्या अर्थाचं ज्ञान काय होतं, त्या पदाच ठिकाणीच ते सामर्थ्य आहे, बल जोर शक्ती आहे म्हणून. नाही एक म्हणतात नाही असं नाही, ते पद उच्चारल्याच्या नंतर त्या अर्थाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची काय इच्छा आहे आणि त्याला शक्ती म्हणा. तूर्त हे दोन मत आहेत. त्यातलं एक मत खंडित आहे, न्यायमत खंडित आहे आणि वेदांत मतच मंडित आहे. तर ते खंडन मंडनाचा विचार पुढच्या परिच्छेदामध्ये येतो. तूर्त या दोन्ही मताने, न्यायमताने आणि वेदांत मताने शक्तीचं स्वरूप काय आहे ते गुरुदेव आता ह्या 59 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपल्यासमोर ठेवतात. कारण शिष्याने शंका केली की मला प्रथम तुम्ही काय करा, लक्षणा म्हणजे काय ते पहिले सांगा आणि मग लक्षणेचे भेद मला सांगा. तर गुरुदेव काय बोलतात बघूया. तरंग 6वा परिच्छेद 59 क्रमांकाचा पदाच्या शक्तिवृत्तीचे वर्णन. श्री गुरु म्हणतात, घटपटादी जी पदे आहेत, घट पट मठ जेवढे काही जी पद आहेत, नाम आहेत, संज्ञा आहेत, त्यांच्या ठिकाणी दोन वृत्ती असतात. दोन वृत्ती म्हणजे आत्ताच म्हटलं आपण, एक शक्तिवृत्ती आणि दुसरी लक्षणा वृत्ती. वृत्ती शब्दाचा अर्थ खाली केला बघ, पदाची अर्थबोधक शक्ती त्याला वृत्ती असं म्हणतात. नाहीतर आपण आत्ताच म्हणलो व्यवहारामध्ये उपजीविकेचं साधन त्याला वृत्ती असं म्हणतात. किंवा आपण म्हणतो त्यांची वृत्ती चांगली नाही, म्हणजे एक प्रकारचं वृत्ती शब्दाचा अर्थ स्वभाव असा सुद्धा व्यवहारामध्ये घेतात. आणि त्यांनी त्याच्यावर वृत्ती केली म्हणजे त्याच्यावर एक प्रकारची टीका केली असाही वृत्ती शब्दाचा, म्हणजे त्याला काय म्हणतो आपण, वक्तृ इच्छा तात्पर्यभूत अर्थ शास्त्रपरत्वे वृत्ती शब्दाचे अनेक आहेत. पण तूर्त येथे आणि वृत्ती प्रभाकरामधलं म्हटलं आपण अंतकरणाचा किंवा अविद्येचा प्रकाशरूप परिणाम त्याला वृत्ती असं म्हणतात.
आणि इथे वृत्ती शब्दाचा अर्थ केलाय पदाच्या ठिकाणी अर्थबोधक असणारी जी शक्ती आहे त्यास वृत्ती असे म्हणतात. आणि ती वृत्ती दोन प्रकारची आहे. आणि पद म्हणजे काय तर जी जी आपण म्हणजे तो स्वभाव त्यांची वृत्ती काही बरोबर नाही बरं का. त्यांची वृत्ती खूप सुंदर आहे. किंवा व्यवहारात ते सात्विक वृत्ती, राजस वृत्ती, तामस वृत्ती असाही अर्थ आपण करतो, बरोबर ना. पण इथे वृत्ती शब्दाचा तूर्त अर्थ आहे पदाच्या ठिकाणी अर्थबोधक शक्ती, त्याला वृत्ती असं म्हणतात. आणि पद म्हणजे काय तर व्याकरणानुसार सुप्तिंगंतम पदम, किंवा मराठी व्याकरणानुसार म्हटलं तर अर्थवान वर्ण किंवा वर्णाचा समुदाय याला पद असं म्हणतात. तो अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे. गटपटादी हे काय आहेत पद आहेत. अर्थवान वर्णाचा समुदाय, गट म्हणलं तर त्याला अर्थ आहे, पट म्हणलं की त्याला अर्थ आहे. अर्थवान वर्णाचा समुदाय किंवा सुप्तिंगंतम पदम हे लक्षण घेऊन आपण चालू. गटपटादी जी पदे आहेत त्यांच्या ठिकाणी दोन वृत्ती असतात. म्हणजे पदाची अर्थबोधक शक्ती ती दोन प्रकारची आहे. एक शक्तिवृत्ती आणि दुसरी लक्षणावृत्ती. एक शक्तिवृत्ती असते आणि दुसरी लक्षणावृत्ती असते. आता शक्तिवृत्ती म्हणजे काय आणि लक्षणावृत्ती म्हणजे काय तर पद उच्चारल्या श्रोत्याच्या कानावर पडल्या जो अर्थ आपल्या समोर येतो त्याला शक्तिवृत्ती म्हणायचं. आणि शक्तिवृत्तीनेच अर्थ कळाला आणि कळालेला अर्थ अनुभवाला जुळाला मग लक्षण करण्याची गरजच नाही. गटपद बांधल्याच्या नंतर काय बारीक गळ्याचं मातीचं भांड. पट म्हणलं का आडवे आडवे उभे उनलेले धागे आहे ना, आणि त्याचा एक असणारा झालेला पट वस्त्र हा त्याचा अर्थ झाला. मठ म्हणलं का ज्याच्यामध्ये चार भिंती तयार करून केलेले एखादं राहण्याकरता छत. म्हणजे तो अर्थ पद उच्चारलं, कानावर पडलं, अर्थ आपल्या समोर आला, मग अशा वेळेला लक्षणा करण्याची गरज नाही. पण काय होतं कधी कधी पद कानावर पडतं, अर्थही कळतो पण अनुभवाला जुळत नाही. मग त्यावेळेला आपल्याला लक्षणा करून आपल्या अनुभवाला जुळेल असा अर्थ घ्यावा लागतो. मग त्याला आपण लक्षणावृत्ती असं म्हणतो. जसं आपण काल बोललो परवा दिवशी की जलेने सिंचती म्हणल्याच्या नंतर अर्थ अनुभवाला जुळाला. जलाने पाण्याने सडा टाकला जातो. फार झालं ते एखादा त्यात कलर कालेल, शेण कालवेल आणि सडा टाकेल, हा अर्थ अनुभवाला जुळतो, लक्षणा करण्याची गरज नाही. पण अग्निना सिंचती असं म्हणू लागला, अर्थ कळाला पण तो अनुभवाला जुळाला नाही. मग तो अनुभवाला जुळेल असा आपण घेतला का अग्नी नावाची एखादी माऊली आहे, तिच्या द्वारा तिच्या करवी सडा टाकला जातो. अनुभवाला जुळेल असा आपण अर्थ घेतला, पण तो कोणत्या वृत्तीने घेतला मग आता लक्षणावृत्तीने घेतला. भूतले घटः अस्ति, भूतलावर घट आहे. वक्ता बोलला, आपल्या कानावर शब्द पडलेत, भूतलावर घट राहू शकतो किंवा आहे दिसतो, त्यावेळेला लक्षार्थ करण्याची गरज नाही. पण जले घटस्थितः, जलावर घट आहे. आता जलावर राहील पण जल जर वाहता असेल तर त्या एका जागेवर ते आहे ना, वाहत्या प्रवाहावर आता घट स्थिर आहे असं आपल्याला म्हणता येईल. बरं तो कायमचा स्थिर एका जागेवर राहणार नाही. मग तसं गंगायाम घोष म्हणताना गंगेच्या वाहत्या प्रवाहावर वाडा राहणं शक्य नाही. वक्ता बोलतो, अर्थ अनुभवाला आपला अर्थ कळतो पण तो अनुभवाला जुळत नाही. मग अनुभवाला जुळेल असा घेण्याकरता आपण गंगायाम या सप्तम्यंत पदाचा अर्थ शक्य कोण आहे गंगा आणि त्याच्या संबंधी कोण घेतलं तीर. बरं त्याच्यातही आपण त्या दिवशी बोललो गंगेच्या संबंधित तर तिथे नौका आहे, एखादा त्याच्यावर वाहणारा पूलही आहे, नौका आहे, जलचर काही प्राणी आहेत, एखादा मासे पकडणारा तिथे एखादा धिवर आहे. पण वक्त्याचं तात्पर्य त्याच्यात नाही, त्यामुळे आपण वक्त्याचं तात्पर्य तीरातच सिद्ध होतं म्हणून आपण तोच अर्थ घेतला. म्हणजे तो अनुभवाला जुळाला पाहिजे, वक्त्याचं त्यात तात्पर्य असलं पाहिजे असा अर्थ करून घेतला जातो, त्यावेळेला ती लक्षणावृत्ती. म्हणून पदाच्या दोन वृत्ती आहे, एक शक्तिवृत्ती आहे आणि दुसरी लक्षणावृत्ती आहे. एक शक्तिवृत्ती आणि दुसरी लक्षणावृत्ती. लक्षणावृत्ती समजण्यास प्रथम शक्तिवृत्तीचे स्वरूप समजणे आवश्यक आहे. लक्षणावृत्ती समजायची म्हटलं तर प्रथम आपल्याला शक्तिवृत्ती कळाली पाहिजे. शक्तिवृत्ती जर कळाली नाही तर लक्षणा कळत नाही. का? कारण गुन्हा कार्यानुवर्तन्ते नियम आहे. व्याकरणातला आपला न्यायशास्त्रातला नियम आहे, कारण गुन्हा कार्यानुवर्तन्ते. कारणाचेच गुण कार्यात आपल्याला पाहायला भेटतात. मग किंवा निमित्त अपाय नैमित्त कशापे अपाय, म्हणजे किंवा आपल्याकडे व्यवहारात म्हण आहे बाप वैशी बेटे कुंभार वैशी लोटे. म्हणजे थोडक्यात कारण कळालं तर कार्य कळेल, कारणच कळालं नाही तर कार्य कळणार नाही. तसे शक्तिवृत्ती कळाली तर लक्षणावृत्ती कळेल, शक्तिवृत्तीच कळाली नाही तर लक्षणावृत्ती कळत नाही. गंगा कळाली तर गंगायाम घोष कळेल. गंगा म्हणजे काय हेच पहिलं कळालं नाही तर गंगेचं तीर कसं पाहिलं, तीरावरचा तो घोष वाडा तो पाहिलंच कसा, कारण शक्य संबंधो लक्षणा म्हणून म्हणतात.
एक शक्तिवृत्ती आणि दुसरी लक्षणवृत्ती. लक्षणवृत्ती समजण्यास प्रथम शक्तिवृत्तीचे स्वरूप समजणे आवश्यक आहे. म्हणून प्रथम शक्तिवृत्ती सांगतो. जरी तू प्रश्न लक्षणेबद्दल केला असला तर गुरुदेव म्हणतात प्रथम शक्तिवृत्ती सांगतो का, कारण शक्तिवृत्ती कळाली तरच लक्षणवृत्ती कळेल. शक्तिवृत्ती कळाली नाही तर लक्षणवृत्ती कळणार नाही. हे शब्दशक्तीचे प्रकरण जरा सूक्ष्म आहे, म्हणून एकाग्र चित्ताने श्रवण कर असं गुरुदेव त्या तर्कदृष्टीला बोलतात. मग आता म्हणतात घटपद श्रवणानंतर सर्वत्र ठिकाणी नियमाने कंबुग्रीवादिमान अर्थाचा श्रोत्याला बोध होतो. आता कंबुग्रीवादिमान अर्थ म्हणजे काय, त्याचा अर्थ खाली त्याने टिप्पणीत केला, बारीक गळा ज्याचा असतो अशा असणारं मातीचं भांड. म्हणून म्हणतात म्हणजे घटपद उच्चारल्याच्या नंतर श्रवण करणाऱ्या श्रोत्याला कंबुग्रीवादिमान अर्थाचा बोध होतो. यावरून घटपदाचा आणि त्या घटरूप अर्थाचा म्हणजे त्या कलशाचा काहीतरी संबंध असलाच पाहिजे. कारण घटपद उच्चारल्याच्या नंतर पटाचं ज्ञान नाही होतं, आपल्याला घटाचंच होतं. पटपद उच्चारल्याच्या नंतर पटाचं ज्ञान होतं, घटाचं होत नाही. म्हणजे घटपद उच्चारल्याच्या नंतर ज्या अर्थी घटाचं, पटपद उच्चारल्याच्या नंतर ज्या अर्थी पटाचं ज्ञान होतं त्या अर्थी त्या घटपदाचा घटरूप अर्थाशी आणि पटपदाचा त्या वस्त्राशी काही ना काही संबंध असल्याशिवाय ते ज्ञान होणार नाही. आता आपल्याला प्रश्न पडला, ठीक आहे काही ना काही संबंध, मग काय संबंध आहे? वाच्यवाचक भाव संबंध आहे. घटपद हा वाचक आहे आणि घट काय आहे? वाच्य आहे. त्याचप्रमाणे पटपद वाचक आहे आणि पट वाच्य आहे. किंवा स्मार्य स्मारक भाव संबंध आहे. डोळे मिटलेले आहे, घटपद घटपद कानावर पडलं का त्या बारीक गळ्याच्या मातीच भांड्याचं आपल्याला स्मरण होतं, स्मृती होते. म्हणून स्मारक कोण झालं? ते घटपद. आणि स्मार्य कोण झाला? तो असणारा घट. म्हणून त्यांचा स्मार्य स्मारक भाव किंवा वाच्यवाचक भाव किंवा नामनामी असा त्यांचा काय आहे? संबंध आहे. म्हणून कारण संबंध असल्याशिवाय त्या पदाचा अर्थ तो पद श्रवण झाल्याच्या नंतर ज्या अर्थी त्या अर्थाचं आपल्याला ज्ञान होतं त्या अर्थी त्या पद आणि पदाचा अर्थ याचा काही ना काही संबंध असला पाहिजे. मग संबंधामध्ये तिथे वाच्यवाचक भाव, स्मार्य स्मारक भाव किंवा नामनामी भाव असा कुठला तरी संबंध असला पाहिजे. यावरून घटपदाचा आणि घटरूप अर्थाचा काहीतरी संबंध आहे असे निश्चित होते. या संबंध असंच काय म्हणतात? शक्ती. शक्ती म्हणजे मग काय? त्या संबंधालाच या ठिकाणी शक्ती असं म्हणतात. ते पद उच्चारल्याच्या नंतर त्या अर्थाचं ज्ञान होतं, तिथे वाच्यवाचक, स्मार्य स्मारक किंवा ज्ञाप्य ज्ञापक, नामनामी असा काहीतरी संबंध आहे. त्या संबंधालाच म्हणतात वृत्ती. कोणती वृत्ती? तर शक्ती वृत्ती. आणि ती शक्तिवृत्ती त्या पदाची त्या अर्थाच ठिकाणी असल्यामुळे ते पद वक्त्याने उच्चारलं, श्रोत्याच्या कानावर पडलं का त्या अर्थाचं श्रोत्याला ज्ञान होतं. आता हे झालं वेदांताचं. नैयायिक काय बोलतात बघा. नैयायिकाच्या मतात घटपद श्रवणाने श्रोत्यास कंबुग्रीवादिमान अर्थाचे ज्ञान व्हावे अशी काय आहे? ईश्वराची इच्छा आहे. आणि ती ईश्वर इच्छाच शब्दाची काय आहे? शक्ती आहे. म्हणजे ते असं म्हणत नाही. वेदांती काय म्हणतात? घटपद उच्चारलं की या घटाचं काय व्हावं? ज्ञान व्हावं. असं त्या घटपदाच्या ठिकाणीच काय आहे? सामर्थ्य आहे. आणि त्या घटपद उच्चारल्याच्या नंतर त्या घटरूप अर्थाचं ज्ञान होतं, कारण त्या दोन्हीचा घटपदाचा आणि त्या घटरूप अर्थाचा स्मार्य स्मारक, वाच्यवाचक, ज्ञाप्य ज्ञापक असा काय आहे? नामनामी असा संबंध आहे. आणि त्यामुळे त्या अर्थाचं काय होतं? ज्ञान होतं. म्हणजे घटपदाची शक्ती कुठे राहिली? घटरूप अर्थाच्या ठिकाणी राहिली. घटपदातच ते सामर्थ्य आहे घटरूप अर्थाचं ज्ञान करून देण्याचं. पण हे मत नैयायिकाला मान्य नाही. ते म्हणतात तसं नाही. ते पद उच्चारल्याच्या नंतर त्या अर्थाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची काय आहे? इच्छा. आणि त्या इच्छेलाच आम्ही काय मानतो? शक्ती. म्हणून म्हणतात नैयायिकाच्या मतात घटपद श्रवणाने श्रोत्यास कंबुग्रीवादिमान अर्थाचे ज्ञान व्हावे अशी ईश्वराची इच्छा आहे. आणि ती ईश्वर इच्छाच शब्दाची काय आहे? तर शक्ती आहे. आता हे नैयायिकाचं थोडक्यात मत सांगितलं. पण म्हणलं म्हणजे जे वेदांत मत पूर्वी सांगितले याच्या अगोदर, नैयायिकाच्या अगोदर, तेच मत आम्हाला मान्य आहे. नैयायिकाचं मत आम्हाला मान्य नाही. पण सिद्धांत मतात तसे मानित नाही. म्हणजे नैयायिक जसं ते पद उच्चारल्याच्या नंतर त्या अर्थाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची इच्छेला शक्ती मानतात, तसं वेदांती मानत नाही. सिद्धांत मतात ही गोष्ट मान्य नाही. मग सिद्धांत मत काय म्हणतात? ते पद उच्चारल्याच्या नंतर त्या अर्थाचं ज्ञान व्हावं असं त्या पदाच्या ठिकाणीच काय आहे? सामर्थ्य आहे, शक्ती आहे. असं शक्तीचं स्वरूप सिद्धांत्यांनी म्हणजे वेदांत्यांनी मानलेलं आहे. म्हणून म्हणतात पण सिद्धांत मतात तसे म्हणजे नैयायिकाप्रमाणे मानित नाहीत. म्हणजे ईश्वर ते पद उच्चारल्याच्या नंतर त्या अर्थाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची इच्छा, त्याला शक्ती असं जे नैयायिक म्हणतात तसं सिद्धांत मतात मानत नाही.
घटपद श्रवण करत्यास कलशरूप अर्थाचे ज्ञान करून देण्याचे जे घटपदातच काय आहे सामर्थ्य आहे. तिथे ईश्वराची इच्छा नवीन पुन्हा मानायची आवश्यकता नाही. त्या पदाच्या ठिकाणीच ते काय आहे सामर्थ्य आहे. सर्व पदाच्या ठिकाणी आपापल्या अर्थाचे ज्ञान करून देण्याची शक्ती आहे. आत्ताच म्हणलो आपण घटपदाच्या ठिकाणी घटरूप अर्थाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य आहे. पटपदाच्या ठिकाणी पटरूप अर्थाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य आहे. असं प्रत्येक पदामध्ये आपापल्या अर्थाचे ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य आहे. आता त्या सामर्थ्यालाच शक्तीलाच पर्यायवाची संज्ञा देतात, अपर संज्ञा, अनेक नावं. मग शक्तीचंच कोणी सामर्थ्य म्हणेल, कोणी बल म्हणेल, कोणी जोर म्हणेल, कोणी शक्ती म्हणेल. शक्ती, सामर्थ्य, बल, जोर आहे ना, पावर, हे सगळे पर्यायवाची शब्द आहेत. जसे अग्नीच्या ठिकाणी दाह करण्याचे, जलाच्या ठिकाणी ओले करण्याचे. आता पंचमहाभूत, आता आपण आकाशाच्या ठिकाणी सगळ्याला उदरात सामावून घेण्याचं सामर्थ्य आहे. वायूच्या ठिकाणी सगळ्याला वाहून नेण्याचं किंवा ऑक्सिजन देऊन जगवण्याचं सामर्थ्य आहे. अग्नीच्या ठिकाणी सगळ्याच्या उदरातला जो 18 अग्नीचे ते खाल्लेलं भुक्त पिता अन्न पचवून सगळ्याला जगवण्याचं एक प्रकारचं किंवा सगळ्या विश्वाला दाह करण्याचं सामर्थ्य आहे. जलाच्या ठिकाणी आपली तृष्णेची निवृत्ती करून जीवाला जगवतो किंवा सगळ्याला ओलं करण्याचं, आर्द्रता, त्याच्या ठिकाणी सामर्थ्य आहे. आणि पृथ्वीच्या ठिकाणी सगळ्याला धारण करण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे प्रत्येकाच ठिकाणी तसं प्रत्येक पदाच्या ठिकाणी, ज्या भूताच्या ठिकाणी जसं सामर्थ्य आहे तसं प्रत्येक पदाच्या ठिकाणी आपापल्या अर्थाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य आहे, शक्ती आहे, बल आहे, जोर आहे. जसे अग्नीच्या ठिकाणी दाह करण्याचे, जलाच्या ठिकाणी ओले करण्याचे, तसे सर्व पदार्थामध्ये आपापले कार्य करण्याचे जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यासच वेदांत मतात शक्ती म्हणतात. म्हणजे नैयायिकाने जे शक्तीचं स्वरूप मानलेलं आहे ते वेदांत मतामध्ये शक्तीचं स्वरूप मान्य नाही. असं ज्या वेळेला बोलले त्यावेळेला शिष्य आता म्हणतो की मला त्या तुमच्या मतापेक्षा नैयायिकाचं मत जरा बरं वाटतं, नैयायिकाच्याच मताने शक्तीचं स्वरूप स्वीकारलेलं काय हरकत आहे. शिष्य बोलतो, बघा शिष्य काय म्हणतो इथे. शिष्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही काय म्हणता त्या त्या पदाच्या ठिकाणीच ते सामर्थ्य आहे, बल आहे, जोर आहे, शक्ती आहे. नाही काय म्हणतात ते पद उच्चारल्याच्या नंतर त्या अर्थाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची काय इच्छा आहे. आणि मग हे म्हणणं चांगलं वाटतं. का चांगलं वाटतं? का आत्ता तुम्ही उदाहरण काय दिलं, अग्नीच्या ठिकाणी दाह काय आहे, दाह करण्याचं सामर्थ्य आहे, जलाच्या ठिकाणी ओलं करण्याचं सामर्थ्य आहे. आणि मग अग्नीच्या ठिकाणी दाहकता रूपी सामर्थ्य, आणि त्याद्वारे अग्नी काय करतो, अग्निसंयुक्त पदार्थाचा दाह करतो असं तुम्ही म्हणता. पण हे बोलणं न स्वीकारता नैयायिकाचं म्हणणं स्वीकारणं चांगलं आहे. अग्नीमध्ये काही आपण टाकलं का भस्मसात करू ते अर्जुन. अग्नी काय करतो, ओलं वाळं सगळं भस्म करून टाकतो. मग त्या अग्नीमध्ये आपण काय काष्टविष्ट टाकले तर त्याचा दाह करावा अशी ईश्वराची काय इच्छा आहे. आणि त्यामुळे अग्नीच्या ठिकाणी जे काय आपण टाकलं त्याचा दाह होतो. अशी शक्तीचं स्वरूप मानणं मला चांगलं वाटतं. कारण तुम्ही काय म्हणता, आता हा घटपद आहे आणि हा इकडला असणारा घटरूप त्याचा अर्थ आहे. पण एक पदाच्या ठिकाणी एक सामर्थ्य आहे आणि ते सामर्थ्य काय करून शक्ती म्हणजे सामर्थ्य शक्ती, आणि ती काय करते अर्थाचं ज्ञान करून देते. आता इथे आपल्याला 2 दिसलेत, घटपद लिहिलेलं तेही दिसलं आणि त्याचा अर्थ घटही दिसला. मध्ये सामर्थ्य दिसलं का? नाही. मग जे नाही ते मानायचं आणि ते कार्य करतं म्हणायचं, हे बोलणं तुमचं जरा द्राविडी प्राणायाम केल्यासारखं आहे असं शिष्य म्हणतो. आता द्राविडी प्राणायाम म्हणजे काय? द्राविडी प्राणायाम म्हणजे त्याला म्हणतात नसता ओटा रेटा आपल्या मराठीमध्ये, किंवा व्यवहारात म्हणतात पुण्याहून तांब्याला जाणं, किंवा आपल्याकडे सरळ म्हणतात असं सरळ जेवण करता येत असणं, काना मागून खाणं, विनाकारण त्या आडव्यामध्ये जाणं. तसं त्या पदाच्या ठिकाणी त्या अर्थाचं ज्ञान व्हावं, ते पद श्रोत्याने श्रवण केलं का त्या अर्थाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची काय इच्छा आहे. आणि असं मानणं हे सरळ असताना बरं नाही म्हणावं तर अग्नी हा अग्नी झाला, हे काष्ट झालं, हे काष्ट या अग्नीत टाकलं का त्याचा दाह होतो. म्हणजे अग्नी संलग्न वस्तूचा काय करतो, दाह करतो. अग्नीशी संबंधित जे आले आहे ना तर त्या अग्नी त्याला भस्म करून टाकतो. अग्नी इथे आहे आणि काष्ट इथे, त्याचा दाह होईल का? नाही होणार. पण अग्नीशी संलग्न काष्ट झालं का काष्ट रूपाने राहताना अग्निरूप होऊन जातं. मग अग्नी संलग्न काष्टाचा अग्नी संलग्न जे काष्टाधिक पदार्थ आहे, लाकडं वगैरे, त्यांचाच अग्नी काय करतो, दाह करतो. विलग्न पदार्थाचा तो दाह करत नाही. बरं अग्नीच्या ठिकाणी एक दाहकता म्हणून वेगळी दिसली का तुम्हाला? नाही. म्हणजे अग्नी एक मानायचा, दाहकता शक्ती न दिसणारी दुसरी मानायची, आणि ती या काष्टाचा दाह करते असं म्हणायचं. तर हे अग्नीच्या ठिकाणी दाहकता शक्ती वेगळी दिसत नाही ना.
मग ती वेगळी दाहकता शक्ती मानून ती काष्टाधिकाचा दाह करते, असा द्राविडी प्राणायाम कशा करता? म्हणून यापेक्षा एवढं दूर जाण्यापेक्षा अग्नीमध्ये काष्ट टाकल्याच्या नंतर दाह का होतो? ईश्वराची इच्छा आहे, आणि ईश्वराची इच्छा हेच काय आहे? शक्तीचं स्वरूप आहे. असं नैयिक मताप्रमाणे मानलेलं कुठे वाईट आहे? असं शिष्य बोलतो, शिष्याची शंका वाचतो. या 60 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये शिष्य शंका करतो बघा, शक्तीविषयी नैयायिकाचे मत व त्याचे खंडन. आता मंडन करताना शिष्य काय बोलतो बघा, महाराज, नैयायिकांनी ईश्वराची इच्छा जी शक्ती मानली आहे ना, ती शक्ती मानणे मला योग्य वाटते. बरं, काय योग्य वाटते? गुरुदेव विचारणार. कारण नाही प्रत्येक वाचन वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाण अभ्याम वस्तुसिद्धी. तुला वेदांताचं म्हणणं पटलं ना, न्यायकाचं म्हणणं का पटलं? त्याचं उत्तर तो देतो. तो म्हणतो, कारण आपण म्हणता, आपण म्हणजे वेदांती, आपण म्हणता त्याप्रमाणे अग्नीच्या ठिकाणी अग्नी स्वरूपाहून भिन्न दाहक शक्ती म्हणून काही निराळा पदार्थ दिसत नाही. अग्नी दिसतो आणि अग्नीच्या काष्टाचा दाह करतो ते काष्टही दिसतं, पण अग्नीच्या ठिकाणी दाहकता शक्ती म्हणून वेगळी दिसते का? दिसत नाही. मग न दिसणारी ती मानायची, ती कार्य करते असं म्हणायचं. यापेक्षा अग्नीच दाह करतो, आणि अग्नी तरी दाह करतं का करतो? ती ईश्वराची इच्छा आहे म्हणून. जल ओलं का करतं? ईश्वराची इच्छा आहे म्हणून. आकाश सगळ्याला सामावून का घेतं? ईश्वराची इच्छा आहे म्हणून. हे मानणं किती सुलभ आहे ना. म्हणजे हे आडव्यात जाणं हे काय बरोबर नाही असं शिष्य म्हणतो. कारण अग्निस्वरूपम भिन्न दाहक शक्ती म्हणून काही निराळा पदार्थ दिसत नाही. संलग्न वस्तूचा वन्य दाह करतो असे प्रत्यक्ष असता, म्हणजे त्याला म्हणतो आपण आपला अनुभव असा असता. प्रत्यक्ष म्हणजेच अनुभव, आणि अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही असं प्रत्यक्ष दिसत असता वन्नीच्या ठिकाणी अप्रसिद्ध दाहक शक्ती मानून तिच्या ठिकाणी दाह करण्याची कारणता मारण्याचा द्राविडी प्राणायाम कशाला? म्हणजे नसता उठारेटा, पुण्याहून पुणतांब किंवा सरळ खाता येत असताना काना बघून हात घेऊन कशा करता ते? कशा करता असा अट्टहास? याकरिता पदापासून अर्थबोध व्हावा अशा ईश्वराची इच्छेला शक्ती मानणे बरे. म्हणजे थोडक्यात त्याला वेदांताचं मत पटत नाही, न्यायिकाचं मत पटतं. वेदांताचं मत काय? पद उच्चारल्याच्या नंतर त्या अर्थाचं ज्ञान काय होतं? त्या पदाच्या ठिकाणी ते सामर्थ्य आहे, हे सरळ वेदांताचं म्हणणं आहे. आणि न्यायिकाचं म्हणणं काय? ते पद उच्चारल्याच्या नंतर त्या अर्थाचं ज्ञान काय होतं? तर ईश्वराची इच्छा आहे. म्हणजे त्या पदाच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, त्याला शक्ती म्हणा, हे वेदांताचं मत आहे. आणि ते पद उच्चारल्याच्या नंतर त्या अर्थाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची इच्छा आहे, त्याला शक्ती म्हणा, हे न्यायिकाचं मत आहे. पण याला कोणाचं मत पटतं? न्यायिकाचं मत पटतं. कोणाचं मत पटत नाही? वेदांत मत पटत नाही. वेदांत मत का पटत नाही? त्याचं कारण तो सांगतो. अग्नी दिसतो, अग्नीच्या काष्टाचा दाह करतो ते काष्टही दिसतं, पण अग्नीहून भिन्न दाहकता नावाची शक्ती दिसली का तुम्हाला? नाही. बरं, अग्नी इथे आहे, काष्ट इथे आहे, दाह होतो का? नाही. अग्नी संलग्न म्हणजे अग्नीमध्ये ज्याचा प्रवेश झाला अशाच काष्टाचा अग्नी काय करतो? दाह करतो. मग अग्नीहून भिन्न, अग्नी एक तर भिन्न काष्टाचा दाह करत नाही, संलग्न काष्टाचाच दाह करतो. आणि अग्नीहून भिन्न दाहकता शक्ती म्हणून वेगळी प्रतीतीला येत नाही. मग असा हा नसता उठारेटा करण्यापेक्षा अग्नीच ठिकाणी काष्ट टाकल्याच्या नंतर दाह का होतो? ईश्वराची काय आहे तशी इच्छा आहे, ही शक्ती मानणं काय वाईट आहे? असं म्हटल्याच्या नंतर गुरुदेव म्हणतात, जरी न्यायमतामधलं मत न्यायिकाचं मत तुला मान्य होत असलं तर न्यायमतात हा एक प्रकारचा अन्याय आहे. न्यायिक म्हणतात स्वतःला न्यायिक, पण ते काय करतात? अन्याय करतात. का बरे? कारण घटपद आपला घटपद उच्चारल्याच्या नंतर घटरूप अर्थाचं ज्ञान व्हावं असं पदाच्या ठिकाणीच काय आहे? सामर्थ्य आहे. आणि न्यायिक असं न मानताना घटपद उच्चारल्याच्या नंतर कलश रूप घट अर्थाचं ज्ञान व्हावं अशी ईश्वराची काय म्हणतात? इच्छा आहे. आता साधा व्यवहार आहे का, इच्छा हा झाला धर्म आणि ईश्वर आहे धर्मी, आणि धर्म हा धर्मीला सोडून कधीच राहत नाही. धर्म हा धर्मीला सोडून राहत नाही. जसं गुणगुणी, जाती व्यक्ती, क्रियावान, उपादान कारण कार्य, वाच्यवाचक यांचा जसा समवाय संबंध असतो, नित्य संबंध समवाय संबंध, गुण गुणीला सोडून कधीच राहत नाही. आकाशाचा शब्द गुण आहे ना, तो आकाशाच्या ठिकाणीच राहतो. गुणी आकाशाच्या ठिकाणीच गुण शब्द राहतो. गुणी पृथ्वीच्या ठिकाणीच गंधगुण राहतो. म्हणजे गुणगुणीचा समवाय संबंध आहे. क्रियावानाला सोडून राहत नाही. गमन आगमन, राम गच्छति राम आगच्छति हे म्हणताना जाणं येणं, जाणं येण्याची क्रिया रामला सोडून राहणार नाही. क्रियावानाहून भिन्न राहत नाही. गुणगुण येऊन भिन्न राहत नाही. जाती व्यक्ती येऊन भिन्न राहत नाही. तसं धर्मीला सोडून राहत नाही. मग इच्छारूप धर्म
आणि धर्मी कोण आहे? ईश्वर. मग इच्छारूप धर्म हा ईश्वराच्या ठिकाणी राहील का पदाच्या ठिकाणी राहील? ईश्वराच्या ठिकाणी राहील, पदाच्या ठिकाणी राहणार नाही. आणि तुम्ही ईश्वराची इच्छा म्हणता, म्हणजे इच्छा झाला धर्म, ईश्वर झाला धर्मी. मग तो इच्छारूप धर्म कोणाच्या ठिकाणी राहील? ईश्वराच्या ठिकाणी राहील. कोणाच्या ठिकाणी राहणार नाही? पदाच्या ठिकाणी राहणार नाही. म्हणून हा, आणि जर नाही म्हणत असेल तर हा न्यायमतात काय होईल? अन्याय होईल. कारण धर्म हा धर्म सोडून राहत नसतो, असं आहे. पण तो म्हणतो ठीक आहे, बरं ठीक आहे, पण तुम्ही अग्नीच ठिकाणी अग्नी दिसला म्हणजे ज्वाला, त्याच्या इकडे काष्टही दिसलं, पण कोण दिसली नाही? दाहकता शक्ती दिसली नाही. म्हणून ती कशाला मानता? गुरुदेव म्हणतात याचं उत्तर देतो. अग्नीच ठिकाणी दाहकता शक्ती वेगळी दिसत नसली तरी आपल्याला ती मानावी लागते. तो म्हटला कशी मानावी लागते? सिद्ध करून द्या. जरी आपल्याला वन्नी पर्वताच्या ठिकाणी वन्नी दिसत नसला तरी मानावा लागतो का? धुमात धूर दिसतो ना, मग यत्र यत्र धुमा तत्र तत्र वन्नी. धूर दिसतो त्या अर्थी तिथे काय? अग्नी आहे. कारण धुमाचा आणि वन्नीचा अविनाभावरूप संबंध आहे. धुमा हा हेतू आहे, वन्नी हे साध्य आहे. हेतुरूप धुमाचं प्रत्यक्ष होतं, त्या अर्थी साध्यरूप वन्नी तिथे असलाच पाहिजे. तसं या ठिकाणी आपल्याला अग्नीच्या ठिकाणी दाहकता ही वेगळी दिसत नसली तरी मानावी लागते. तो म्हणतो का मानावी लागते? तर गुरुदेव म्हणतात ठीक आहे, तुझं म्हणणं काय? विलग्न काष्टाचा अग्नी दाह करत नाही, संलग्न काष्टाचाच अग्नी दाह करतो, बरोबर? तो म्हटलं हो. पण आता हा अग्नी आहे, हे त्याच्या समोर ह्या ज्वाला आहे, हा अग्नी आहे, अग्नीची ह्या ज्वाला आहे, लपटे अग्नी, धगधगता अग्नी आहे. आणि त्याच्यात आपण एक काष्ट टाकलं, काष्ट जळायला लागलं, अर्ध काष्ट जळालं. पण अर्ध काष्ट जळता जळता एकदम थांबलं, पुढचं ते जळेना. अग्नी तर दैदिप्यमान दिसतो, अग्नी काही बुजलेला नाही, काष्टाशी त्याचा संयोगही आहे. पण तेवढ्या वेळामध्ये एखाद्याने मंत्र मांडला, एखाद्याने काही औषधीचा प्रयोग केला, किंवा इथं दोन मणी घेतले त्यांनी, प्रतिबंधक मणी आणि उत्तेजक मणी. प्रतिबंधक मणी कशाला म्हणतात? कार्यसामुग्री विद्यमान असताना जो कार्य घडू देत नाही त्याला प्रतिबंधक मणी म्हणतात. इथं कार्य काय करायचं? काष्टाचा दाह. ते काष्टाचा दाह कोण करतो? अग्नी. म्हणजे अग्नी आहे तो प्रज्वलित आहे, ज्याचा दाह करायचा ते काष्टही आहे, ते संलग्न आहे. मग कार्य म्हणजे सामुग्री विद्यमान आहे, मग दाह व्हायला पाहिजे, पण दाह घडत नाही. तुकोबरायाचे गोड प्रमाण आहे बघा. मोहरा तोची अंगे सूत न जळे ज्या संगे, आहे ना. म्हणजे मोहरा तोच अंगे सूत न जळे ज्या संगे, म्हणजे अग्नीमध्ये सूत म्हणजे दोर टाकला तर तो जळायला पाहिजे. पण मोहरा म्हणजे एक प्रकारचा प्रतिबंधक म्हणजे तोच आहे का त्याच्या संगतीमध्ये सूत सुद्धा जळत नाही. मग अग्नी नाही का? तो प्रज्वलित नाही का? जाळायला पाहिजे होता, का जाळा नाही? त्या प्रतिबंधक मानाने कोणाला प्रतिबंध केला? अग्नीला प्रतिबंध केला म्हणून तर अग्नी तर धगधगता दिसतो. काष्टाला प्रतिबंध केला म्हणून तर काष्टही दिसतं. मग प्रतिबंध केला कोणाला? न दिसणाऱ्या दाहकतेला. त्याने प्रतिबंध कोणाला केला? त्या दाहकतेला केला. म्हणजे कारण सामुग्रीमा असताना कार्य घडून न देणं हे कोणाचं काम आहे? प्रतिबंधक मणी. बरं, तो प्रतिबंधक मणी आहे. पण दुसरा काय? उत्तेजक मणी. उत्तेजक मणी त्या ठिकाणी ठेवला, त्या प्रतिबंधक मण्याने ज्या दाहकता रूपी शक्तीला प्रतिबद्ध केलं होतं त्या प्रतिबद्धपणा त्या उत्तेजक मण्याने काढून टाकला. लगेच अग्नी काय करतो? दाह करतो. मग ते काष्ट काय होतं? जळून जातं. मग त्या उत्तेजक मण्याने काय केला? प्रतिबंधक मान्याचा प्रतिबंधाला दूर केला. ते आपले शरद महाराज बंड यांनी वृत्तीप्रभाकर आम्ही ऐकत होतो त्यावेळेला त्यांनी एक सहज विनोदाने म्हणून गोष्ट सांगितली. रोडवर गाडी चालल्या, ते पोलिसाला लहर आली का ते कहर करतात, लगेच हात देणार, काढा ड्रायव्हिंग लायसन काढा, तुमची ते PUC दाखवा, अमुक दाखवा, गाडीचे पेपर दाखवा, कागदपत्र दाखवा. कुठं ना कुठं ते गंडावणार आणि 4 पैसे घेणार. ट्रॉफिक जाम. आता वाहता रोड असताना रोड जर वाहता येत तर रोड वाहत राहिला पाहिजे. रोड जाम का झाला? म्हणजे तिथे प्रतिबंधक म्हणे आला. कोण? पोलीस. आणि तेवढ्यात आता मागे ट्रॉफिक झाली पण तो काही सोडत नाही. मग तेवढ्यात खिशातून 500ची नोट काढली त्याच्या हातात ठेवली, जाऊ द्या. मग हा काय झाला? उत्तेजक म्हणे. ते विरोधाने म्हटले ते 500ची नोट दाखवली म्हणजे तो उत्तेजक म्हणे झाला. आणि ट्रॉफिक जाम झाली तो पोलिसच काय झाला? एका प्रकारचा प्रतिबंधक म्हणे. तर त्याच्यात पाठात एक व्यक्ती बसली होती, त्यावर म्हणले त्याच्यात नाही. ते काही पोलिसांना इतकी ती सवय लागलेली असते. एक दिवस त्याच्याच पत्नीने सकाळी त्याच्या घरात काहीतरी भाजीपाला आणण्याकरता, त्याचा डबा टिफिन तयार करण्याकरता त्याच्या खिशातले 100 रुपये काढले. आणि सकाळी त्याने ती वर्दी घातली तर त्यात काही 100 रुपये दिसे ना. तो बेचैन झाला. पैसे कुठे नाही म्हणे, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे.
ते कोण असेल त्याचं काही नाही. अहो मी तुमची बायको आहे, तुमच्याच टिपेनं करता पैसे काढले. नाही नाही, गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. तिला माहिती होतं यांचा स्वभाव. तिने ते 500 ते 100 रुपयातलेच 10 रुपये उरले होते, तेच दाखवले. साहेब हे घ्या म्हणले, चल भागून घेऊ. असं त्याने विनोदाने सांगितलं. अर्थात काय, ते प्रतिबंधक म्हणे आणि उत्तेजक म्हणे, म्हणजे कार्यसामुग्री विद्यमान असताना कार्य घडू देत नाही तो प्रतिबंधक म्हणे आहे, आणि कार्य घडू देतो तो उत्तेजक म्हणे आहे. तसं या ठिकाणी आग्नी आहे, काष्टही आहे, ते संलग्न आहे. पण प्रतिबंधक म्हणे घातला तर तो अग्नी ज्वाला असा धगधगता दिसताना तरी तो जाळत नाही. म्हणजे त्या दाहकतेलाच प्रतिबंध केला. दिसत नसलं तरी तो अग्नीच्या आरती काष्टाला जाळत नाही. त्याच्यात या आरती त्या तो अग्नी आहे, पण त्याच ठिकाणची दाहकता शक्ती आहे, तिला काय केला, त्या प्रतिबंधक म्हणे प्रतिबंध केला. आणि तेवढ्यात दुसऱ्याने उत्तेजक म्हणे घातला तर काय होतो, पुन्हा तो अग्नी दाह करतो. आज आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पाचले गाव आहे. ते पाचले गावकर बाबा म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे आजही यज्ञकुंड पलीकडे आहे. इकडून अशी एंट्री असते मध्ये प्रवेश करण्याची, आणि असे जळते निखारे त्याच्यावर ठेवले जातात. आणि त्या जळते निखाऱ्यावर लोक चालत जातात. तो अग्नी काही पोळत नाही. आता दाहक अग्नीच्या ठिकाणी सामर्थ्य आहे, त्या अग्नीने जाळलं पाहिजे. पण का जाळत नाही, असंच काहीतरी मनी मंत्र औषधाचा काहीतरी प्रयोग होत असावा. आणि तेवढ्यात एखाद्याने जर उत्तेजक म्हणे ठेवला का चालणारे लोक शंक केल्याशिवाय राहणार नाही. याचाच अर्थ अग्नीच्या ठिकाणी दाहकता असताना, मग केवळ अग्नी जर दाहक असा म्हटला तर प्रतिबंधक म्हणे असताना सुद्धा अग्नी आहे ना, त्याने त्या काष्टाला जाळलं पाहिजे, चालणाऱ्या लोकांनी शंक केला पाहिजे. पण तसं काही होत नाही. आणि तो प्रतिबंधक म्हणे असता सुद्धा उत्तेजक म्हणे घातला का चालणारे लोकही शंक करतात, किंवा ते काष्ट सुद्धा ते काष्टाचा दाह होतो. या प्रतिबंधक म्हणे उत्तेजक म्हणे या युक्तीवरनं जरी अग्नीच ठिकाणी अग्नी स्वरूपाहून दाहकता रूपी शक्ती भिन्न दिसत नसली तरी ती मानली पाहिजे. म्हणून त्या पदाच ठिकाणीच ते सामर्थ्य आपण मानलं पाहिजे, असं नाही एकाला गुरुदेव बोलतात. किंवा आपला अनुभव आहे. आता बरेच वारकरी वारी आल्याच्या नंतर एकदमच रुटीन चेंज होतं, म्हणजे शेड्यूल बदललं जातं. रोज शरीराला चालायची सवय, आणि मग एका जागेवर ते विसावलं का लगेच त्याला मग ते सर्दी खोकला नाना प्रकारचे आजार येतात. आणि रोगाने मनुष्य धडधाकट दिसतो, पण कुठलंही काम करायला तो समर्थ होत नाही. मग त्याच्या ठिकाणी त्याच्याहून भिन्न शक्ती त्याची दिसत नाही. पण तो कुठलंच रोगी झाला का कुठलंच कार्य करायला समर्थ ठरत नाही. आणि नंतर डॉक्टरांकडे जाऊन काही औषधी उपचार केले तर निरोगी होतो. मग गेलेली शक्ती पुन्हा येते. मग अगोदरही मनुष्य दिसत होता, तो काही काम करत नव्हता. निरोगी झाल्याच्या नंतर पुन्हा काम करतो. मग त्या रोगाने प्रतिबंध कोणाला केला, त्याच ठिकाणच्या दिसणाऱ्या त्या शक्तीलाच केला. मग ते रोग असताना शक्ती जाते, आणि निरोगी झाला का पुन्हा आरोग्य लाभलं का शक्ती येते. मग ही शक्ती जात येताना जरी दिसत नसली तरी कार्य घडतं, कार्य घडत नाही, यावरून मनुष्य स्वरूपाहून त्याची शक्ती एक वेगळी आपल्याला मानलीच पाहिजे. आणि शक्ती जर आपण मानली नाही ते कार्यावरून आपल्याला ते सिद्ध होतं. ज्या अर्थी आपली रोगी असताना शक्ती जाते आणि निरोगी झाला का शक्ती येते. म्हणून शक्ती जाते येते हा आपला अनुभव आहे. अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. म्हणून मनुष्य स्वरूपाहून किंवा अग्नी स्वरूपाहून मनुष्य स्वरूपाच्या ठिकाणी कार्य करण्याची आणि अग्नीच्या ठिकाणी दाह करण्याची जी शक्ती आहे ती अग्नी वा मनुष्य स्वरूपाहून वेगळी दिसत नसली तरी रोग येणं आणि निरोगी होणं या युक्तीवरून किंवा प्रतिबंधक म्हणे उत्तेजक म्हणे या युक्तीवरून अग्नीच ठिकाणी किंवा मनुष्याच ठिकाणी किंवा प्रत्येक पदार्थ ठिकाणी ते सामर्थ्य बलजोर शक्ती मानली पाहिजे, भिन्न दिसत नसली तरी, असं गुरुदेव समाधान करतात. एवढं वेगात वाचून घेतो. श्री गुरु, शंका दिसण्यात अगदी सरळ आहे, परंतु ईश्वर इच्छा शक्ती मानणे युक्तियुक्त नाही. म्हणजे हे श्रुतियुक्ती अनुभूतीचे योग्य नाही, नाही ऐकाचं मत. का बरे? उत्तर देतात. मणी मंत्र औषधी यांचा अग्नीशी संयोग झाला असता अग्नीपासून दाह होत नाही. खरा अग्नी दाह करणार आहे, पण तो दाह करणाऱ्या अग्नीला त्यावेळेला हा प्रतिबंध घातला मणी मंत्र किंवा औषधाचा, तर त्यावेळेला तो अग्नी संलग्न पदार्थाचा दाह करत नाही. असा अनुभव आपला आहे. अनुभवाचा आपला नाम निश्चित करता येत नाही. आणि तेच मणी मंत्राधिक म्हणजे मणी मंत्र औषध हे प्रतिबंध असताही प्रतिबंधक मण्याचा प्रतिबंध दूर करणारा उत्तेजक मणी अग्नीजवळ ठेवला असता अग्नी त्याचे संयुक्त संलग्न असणाऱ्या पदार्थाचा लगेच काय होतो? दाह होतो. असा दाह होतो. आता असा विचार कर की ही युक्ती सांगून झाली, या युक्तीवरून दाहकता शक्ती कशी मानावी लागते ते गुरुदेव सांगतात. त्या शिष्याला म्हणतात, आता असा विचार कर की शक्ती वाचून
केवळ आग्नीच दाहकतेचा हेतू असता तर प्रतिबंधक मणी असता सुद्धा आग्नीने दाह केला पाहिजे, कारण आग्नीच्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी दाहकता शक्ती आहे ना, अग्नीच दाहक आहे ना, मग त्याने त्या आग्नेला काही प्रतिबंध केला नाही, कारण ज्वाला जशा पूर्वी दिसत होत्या तशा आताही दिसतात. मग तो दाह केला का त्याने मधल्या काळात? नाही केला. मग दाह केला नाही त्या अर्थी त्या प्रतिबंधक मान्याने कोणाला प्रतिबंध नाही केला? आग्नेला नाही केला, आग्नेच्या ठिकाणी असणाऱ्या दाहकता शक्तीला प्रतिबंध केला. मग म्हणतात की कारण दाहकतेचा हेतू तुझ्या म्हणण्याप्रमाणे केवळ वन्यच असून प्रतिबंधक असताही वन्य तर असतोच, मग तो दाह का करीत नाही? प्रतिबंधकाने प्रतिबंध कोणाचा केला? याचे उत्तर एकच की वन्नीचे ठिकाणी असणाऱ्या दाहकतारूप शक्तीचाच प्रतिबंध केला. प्रतिबंधक मणी ठेवला असता उत्तेजक आपलं प्रतिबंधक मणी असताना त्याच काळामध्ये उत्तेजक मणी ठेवला तर तो प्रतिबंधक मण्याचा प्रतिबंध काय करतो? दूर करतो. म्हणजे ती दाहकता शक्ती जी प्रतिरुद्ध झाली ती मोकळी होते आणि मग आग्नेच्या ठिकाणी असणारी दाह शक्ती संयुक्त पदार्थाचा दाह करते. या अनुभवावरून आग्नीच्या ठिकाणी आग्नी स्वरूपाहून भिन्न दाह करण्याची शक्ती मानणे अवश्य आहे. म्हणजे आग्नी स्वरूपाहून भिन्न आग्नी ठिकाणी दाह करण्याची एक शक्ती आपण मानलीच पाहिजे. कार्यविरोधीच प्रतिबंधक म्हणतात आणि प्रतिबंधक असताही जो कार्य साधक त्यास उत्तेजक असं म्हणतात. कार्य जो घडू देत नाही त्याला प्रतिबंधक म्हणतात आणि कारण सामग्री विद्यमान म्हणजे प्रतिबंधाची सामग्री विद्यमान असताना सुद्धा त्याला न जो म्हणता कार्य जो करून घेतो त्याला उत्तेजक म्हणे असं म्हणतात. म्हणजे प्रतिबंधक म्हणे म्हणजे काय आणि उत्तेजक म्हणे म्हणजे काय, त्याचं एक प्रकारचं लक्षण केलं. आता जशी आग्नीच्या ठिकाणी आग्नी स्वरूपाहून भिन्न दाहक शक्ती आहे, कशावरून मानायची? या प्रतिबंधक म्हणी उत्तेजक म्हणीच्या युक्तीवरनं त्याची सिद्धी होते. त्याचप्रमाणे जलादी सर्वच पदार्थामध्ये आपापले कार्य करण्याची शक्ती आहे. शक्ती असल्यापासून कोणताही पदार्थ कोणतेही कार्य करीत नाही. काही काहीचे बडबडी डोळे मोठाले दिसतात पण दिवसात ते भिंतीला धडकतात. याचा अर्थ काय? त्याच्यामध्ये ती पाहण्याची शक्ती नाही. एखाद्याला लकवा पॅरालिस झाला त्याचा मोठा हात दिसतो पण त्या पायाने त्याला पाय चालता येत नाही आणि हाताने काही देणं घेणं करता येत नाही. कारण काय? तो हात आहे किंवा पाय आहे पण हातामध्ये आदान प्रदानाची आणि पायामध्ये गमनागमन करण्याची शक्ती राहिलेली नाही. मनुष्य स्वरूपाहून त्याच्या ठिकाणी असणारी शक्ती म्हणून निराळा असा पदार्थ दिसत नसला तरी त्याने केलेल्या कार्यावरून त्याच्या ठिकाणी असणाऱ्या शक्तीचे ज्ञान हे कोणालाही होते. शिवाय मनुष्य रोगी असेल तर शक्ती नाहीशी होते, हा आपला अनुभव आहे. आणि रोग निवृत्त झाल्यानंतर ती पुन्हा येते, हा प्रत्यक्ष म्हणजे साक्षात अनुभव आहे. आणि यावरून मनुष्याच्या ठिकाणी मनुष्य स्वरूपाहून भिन्न शक्ती दिसत नसली तरी या रोग म्हणजे निरोगीपणा आणि रोगीपणा, रोग ज्या वेळेला रोगाने शरीर जर्जर होतं त्यावेळेला कार्य करायला तो असमर्थ ठरतो आणि पुन्हा औषध दवा घेऊन आरोग्य सक्षम झाला की कार्य करण्याकरता तो समर्थ ठरतो. या अर्थी त्याच्या स्वरूपाहून त्याची शक्ती भिन्न दिसत नसली तरी ती मानली पाहिजे. हा प्रत्यक्ष अनुभव आहे. यावर मनुष्याच्या ठिकाणी मनुष्य स्वरूपाहून भिन्न शक्ती असल्याचे सिद्ध होते. त्याचप्रमाणे घटादी पदाच्या ठिकाणी पदस्वरूपाहून भिन्न शक्ती आहे हे सिद्ध झाले. न्यायमताप्रमाणे ईश्वराची इच्छा पदाची शक्ती म्हटली. हे नायकाचं खंडन आपण जे सुरुवातीलाच बोललो. न्यायमताप्रमाणे ईश्वराची इच्छा पदाची शक्ती म्हटली तर ईश्वराची इच्छा ईश्वराचा धर्म आहे म्हणून तो धर्मी ईश्वराच्या ठिकाणीच तो इच्छारूप धर्म राहील. ती ईश्वराची इच्छा पदाच्या ठिकाणी नाही. अन्यायिक हो म्हणत असेल तर ईश्वराची इच्छा पदाची शक्ती म्हणणे हा न्यायमतात फार मोठा अन्याय आहे. म्हणून न्यायमत खंडित आहे आणि वेदांत मतच मंडित आहे. त्या त्या पदाच्या ठिकाणी त्या त्या अर्थाचं ज्ञान करून देण्याचं सामर्थ्य आहे, याला शक्ती म्हटलं पाहिजे. आता वैयाकरणाच्या मताने शक्तीचे लक्षण काय ते सांगतो, त्याचा विचार आपण उद्याच्याला करूया. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. हरी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.